नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण तोंडात टाकताच विरघळणारं मऊसूत मलाईयुक्त दाणेदार असं मलाई कलाकंद घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे पाहणार आहोत. अतिशय चविष्ट लागतं, मार्केटपेक्षाही भारी घरच्या घरी तयार होतं. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी एक पसरट पॅन घेतलेला आहे. शक्यतो कलाकंद वगैरे बनवायचा असेल ना तर असा पसरट पॅन किंवा मोठी कढई वापरायची आहे, म्हणजे त्यामध्ये दूध लवकर आटलं जातं. तर इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. गाईच्या दुधाऐवजी तुम्ही म्हशीचं दूध देखील वापरू शकता. तर तुम्हाला कुठलं दूध योग्य वाटत असेल ते दूध तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर कच्चं दूध वापरलं होतं, गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे आणि चांगलं आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. तर साधारणपणे ना दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सतत या पद्धतीने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून दूध खाली बसून करपू नये यासाठी. तर आपल्याला सतत हे असं ढवळून घ्यायचं आहे. साधारणपणे एक 10 मिनटं आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध. 10 मिनटं दूध आटल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे. तर इथे दूध बऱ्यापैकी एक 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. तर त्यामध्ये आता मी साखर टाकते आहे. तर साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर इथे मी साधारणपणे माझ्याकडे एक छोटीशी वाटी आहे साखरेमध्ये, तर त्या वाटीने मी 2 वाट्या साखर वापरलेलं आहे. तर दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे. साखर टाकल्यानंतर अर्ध करून घ्यायचं आहे आणि बघू शकता असे दाणे सुटायला सुरुवात झालेली आहे. दूध अर्धही झालेलं आहे. आता अशा वेळेस यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ताजं डेअरीतलं पनीर घेतलेलं आहे, मलाई पनीर. आणि आता हे पनीर बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे आणि हे पनीर आता आपल्याला यावेळेस दुधामध्ये टाकायचं आहे. जेव्हा दुधाची क्वांटिटी अर्धी होते, दुधाचा रंग पण थोडासा हलकासा पिवळसर होतो, तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये पनीर टाकायचं आहे, बारीक किसलेलं पनीर, आणि सतत ढवळत राहायचं आहे या पद्धतीने. आता यात मी वेलची पूड टाकलेली आहे थोडीशी, म्हणजे त्याने चव खूप छान येते यासाठी. आता हे आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे. ज्यावेळेस पनीर टाकतो त्यावेळेसपासून तर शेवटपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे, नाहीतर पनीर खाली करपू शकतं. तर अगदी 10 मिनटाच्या आतच दूध आहे ना पूर्ण छान असं घट्ट व्हायला सुरुवात होतं. पनीर एकदम छान मिळून येतं, ते एकत्र होतं मस्त. आता हे अजून इथून एक 5 मिनटं लागतील आपल्याला कलाकंद तयार होण्यासाठी. तर असंच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. जे काही बुडबुडे आहेत ना, तर ते बुडबुडे जाईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आता यामध्ये ना मी थोडंसं तूप टाकते आहे. मिश्रण बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. तर खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे. खूप जास्त घट्ट केलात ना तर कलाकंद जे आहे ना ते कडक होऊ शकतं, कारण पनीर आहे तर ते पनीर चिवट वगैरे होऊ शकतं खूप जास्त शिजवलं तर. तर त्यासाठी इथे मी बऱ्यापैकी दुधामध्ये पनीर टाकल्यानंतर अगदी 10 मिनटातच हे तयार होतं मिश्रण. त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. या पद्धतीने बघू शकता पॅन सोडायला सुरुवात झालेली आहे. तर इथे आपलं कलाकंदाचं मिश्रण तयार झालेलं आहे. लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्यायचं, व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं. या पद्धतीने त्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि आता यावर आहे ना मी बारीक चिरलेले पिस्ते आहेत तर ते टाकून घेते आहे. आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स यावर टाकू शकता. बघू शकता थोडंसं पाणी सुटलेलं आहे, म्हणजे थोडंसं वॉटरी आहे. असंच कलाकंद खूप छान लागतं. तर मी 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला याला ठेवून देणार आहे. तर 2 तासानंतर बघू शकता कलाकंद छान असं सेट झालेलं आहे. अगदी मस्त वड्या पडतात याच्या, आणि ना इतकं दाणेदार तयार होतं जशी आपण मार्केटमधनं आणतो ना कलाकंद, मलाई कलाकंद, अगदी त्याच टेक्स्चरचं आणि त्याच चवीचं तयार होतं. चव तर अफलातूनच येते, खूप मस्त लागते चवीला. आता बर्फी काढून बघूयात आपण. तर यावर आहे ना मी थोडंसं केसर देखील टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स यावर ॲड करू शकता. मस्त तोंडात टाकताच विरघळणारं दाणेदार असं आपलं हे कलाकंद तयार झालेलं आहे. तर इथं 1 लिटर दूध आणि 1/2 किलो पनीर वापरलं आहे. तर त्यापासून साधारणपणे 500 ते 550 ग्रॅम इथे आपला हे मलाई कलाकंद तयार झालेला आहे. मार्केटमध्ये जर का आपण विकत घ्यायला गेलो तर साधारणपणे इथे तुम्हाला 400 ते 500 रुपये आरामात खर्च येतो. पण इथे आपण घरच्या घरी फक्त 200 रुपयाच्या आतच आपलं हे कलाकंद एवढं तयार झालेलं आहे. या पद्धतीने हे कलाकंद नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या